बॉडी पीसीओएस साठी काही आसनं. नेक्स्ट करणार 5 जे असे आसनं आहेत जे आपल्याला डेली लाईफमध्ये पाहिजे, गरजेचंच आहे आपल्या, पण काही लोकांना ते जमत नाही कारण थोडं डिफिकल्ट आहे. सर्वांगासन झालं, शीर्षासन झालं, बट त्याला आता आपण काही इझिली पण करू शकतो. काही वॉलच्या सपोर्टने करू शकतो किंवा मग मॅटवरती पण आपण ते करू शकतो. बट ते कशा प्रकारे करायचे तर मी तुम्हाला दाखवतो त्या प्रकारे करायचे. फर्स्ट मध्ये येतं शीर्षासन. शीर्षासन मध्ये काय आहे, इझिली ह्या प्रकारे जायचंय खाली मॅटवरती, गुडघ्यांवरती यायचं, दोन्ही हात ह्या प्रकारे जॉईन करायचे. तर दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. दोन्ही हात ह्या प्रकारे जॉईन करायचे. दोन्ही हातामध्ये अंतर घेऊन हे जे आपलं क्राऊन हेड आहे ते इथं ठेवायचं व्यवस्थित यांच्यामध्ये, आणि फक्त पायवरती ह्या प्रकारे थांबायचं. पाठ सरळ करत जवळ जवळ यायचं नसतं जास्तीत जास्त, आणि एक एक पाय वरती करता आला तर वरती करायचा आहे. पाठ सरळ घेत वर करायचा. ठीक आहे. आता याच्यामुळे तुम्हाला काय शीर्षासन फायदा भेटणार आहे, तो तुमचा ब्लड फ्लो तो खालच्या बाजूने येणार आहे. फक्त तुम्हाला डोक्यावरती थांबायचं आहे. भरपूर काही जास्त अवघड नाही, सगळे करतात. ट्राय. ज्यांना शक्य त्यांनी शीर्षासन मध्ये डायरेक्ट जायचंय. वॉलचा सपोर्ट घेऊन पण जाऊ शकता. कमीत कमी 1 मिनिट थांबायचं याच्यामध्ये. इनहेल एक्झेल चालू ठेवायचं. ब्रीदिंग होल्ड करायची नाहीये. शक्य झाल्यास एक एक पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करा. होल्ड करायचंय. या आसनाला आपल्या शरीराचं वडिलाची ही दिलेली आहे प्रतिमा. एका वडिलाप्रमाणे हा आसन आपल्या शरीरामध्ये काम करतं. सावकाश खाली यायचंय. रिलॅक्स. डोकं जमिनीवर ठेवून थोडा वेळ बसायचंय. रिलॅक्स. आता हेच जर का भिंतीच्या सहाऱ्याने करायचं तर ते पण दाखवतो. तुम्ही करणार तर नाहीये बट दाखवतो. ह्या प्रकारे वॉलचा सपोर्ट घ्यायचा आणि दोन्ही हात फिक्स करायचे. डोकं जमिनीवर आणि ह्या प्रकारे जायचं. दोन्ही पाय भिंतीला आणि बट्टक हळूहळू भिंती स्टार्टिंगला टच करायचे. हळूहळू नंतर दूर करत करत एक एक पाय वरती घ्यायचा आहे आणि जमायला लागल्यानंतर दोन्ही पाय सरळ करायचे. सावकाश खाली. या आसनांमध्ये जाता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, खाली येताना गुडघे खाली आपटायचे नाहीये. गुडघे खाली आपटल्यानंतर परत तुम्हाला डॉक्टरचा खर्च वाढेल. आता पुढचं आहे धनुरासन. पाठीवरती झोपायचंय, सॉरी पोटावरती झोपायचंय या प्रकारे. ठेवायचं. पोटावरती बॅलन्स, मानवर थोडा वेळ थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक 2 3 4 5
6 7 8 9 10. सावकाश. पाठीवरती झोपायचंय. आता करायचं सर्वांगासन, बट ज्यांना करता येत नाही त्यांनी फक्त पाय 90 डिग्री वरती उचलून घ्यायचे. ज्यांना जमत नाही त्यांनी अदरवाईज, आणि ज्यांना सर्वांगासन करायचं पण जमत नाही त्यांना मी व्हिडिओ पण अपलोड केला एक, त्याच्यामध्ये दाखवलाय की इझी प्रकारे तुम्ही कशा प्रकारे करू शकता मानेला त्रास न देता. आता सावकाश दोन्ही पाय वरती उचलायचे. फर्स्ट मध्ये हलासन मध्ये जाणार आहोत. ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त पाय 90 डिग्री मध्ये वरती उचलायचे. हलासन मध्ये गेल्यानंतर दोन्ही हात कमरेला सपोर्ट करणार आहोत आणि दोन्ही पाय सावकाश वर उचलणार आहोत. या प्रकारे थांबायचंय. नवीन असाल तर पायाची बोट स्वतःकडे. थोडा वेळ होल्ड. कमीत कमी 3 मिनिटापर्यंत आसन करायचंय. हलासन मध्ये यायचंय. त्या 5 आसनांमध्ये हा हलासन पण खूप गरजेचं आहे. थायरॉइड वाल्यांसाठी हलासन आणि सर्वांगासन रामबाण उपाय. याच्या डेली अभ्यासामुळे तुम्हाला थायरॉइड सारखा आजार पण कमी होतो. याच्यामुळे डायरेक्ट तुमच्या थायरॉइड ग्लँड वरती प्रभाव पडत असतो. त्याच्यामुळे हा थायरॉइडचा रामबाण उपाय. हळूहळू याचा टायमिंग वाढवायचा आहे. सावकाश दोन्ही पाय खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही शरीराच्या बाजूला. कंबर खाली दाबून घ्यायची. सावकाश उजव्या बाजूला वळायचंय आणि उठून बसायचंय. आता करणार आहोत उष्ट्रासन. दोन्ही पायांवरती यायचं, गुडघ्यांवरती यायचंय आणि जो अँकल आहे तो पूर्णपणे खाली टेकवण्याचा प्रयत्न. ह्या प्रकारे एक हात पहिले कमरेवर हात ठेवून करूया. ज्यांना हात पावलावरती ठेवता येत नाही त्यांनी हात कमरेवरती ठेवायचा आहे. बटक्सला सपोर्ट द्यायचा ह्या प्रकारे. इनहेल एक्झेल करत असं पाठीमागे जायचं. जेवढं शक्य आहे तेवढंच जाणार आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या प्रकारे हात पावलांवरती ठेवायचे आणि पाठीमागे बघायचं. थोडा वेळ होल्ड. बटक्स जास्त पुढे ढकलायचंय, मान पाठीमागे. थोडा वेळ होल्ड करायचंय. डीप इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. सावकाश वज्रासन मध्ये बसायचंय. हे होते ते 5 आसन जे आपल्या डेली लाईफ मध्ये गरजेचे आहेत आणि ज्यांचे अल्टरनेट व्हर्जन पण दाखवले की जे तुम्ही इझिली करू शकतात. चला पुढचा प्राणायाम करूया.